चक्क 2 दिवसांनी लक्षात आलं की आपण फ्रीजमध्ये पनीर आणून ठेवलं आहे. इकडे मॅडमला मी संध्याकाळी घेऊन गेले होते, पण मॅडम सारखे सतत मागेच बघत होत्या. एकदाच त्यांना कन्फर्म झालं की नाही मम्मा मागेच आहे म्हणल्यानंतर मग त्या पुढे बघून खेळायला लागल्या. इथे गार्डनमध्ये गेलं असता तिला मी झुल्यामध्ये बसवलं होतं, पण बाकीची मुलं ती तिची सायकल खेळत होती. ते बघून तिने त्यांना लगेच आवाज द्यायला चालू केलं. मला कळत नाही की एवढं लहानपणी सुद्धा ह्यांना कसं आपल्या गोष्टी लगेच लक्षात येतात. इकडे दादा स्विमिंगमधून आला होता आणि त्याचं म्हणणं होतं की मीच तिला फिरायला नेणार आणि एवढं फास्ट पळवणार की तू आम्हाला पकडूच शकणार नाही. आणि इथे आल्यानंतर मी तिला अंड्याची पोळी बनवली मस्त फर्स्ट टाईमच. आणि भाजीमध्ये मला बनवायची होती शेवग्याची शेंग. इथे मी अंड्याच्या पोळीचे छोटे छोटे तुकडे केले आणि फर्स्ट टाईमच तिला मी अंड्याची पोळी दिले. तर बोलवल्यानंतर तर ती लगेच आली, पण बराच उशीर बघितलं आणि नंतर हातामध्ये घेऊन एकदा तोंडात टाकलं विचार करून आणि नंतर तिला नाही आवडलं म्हणूनसाठी तिने सगळे थोडंसं खाल्ल्यासारखं केलं. मी म्हटलं चला खाते, बरं झालं. पण हिने नंतर ना ही अशी प्लेट उलटी केली आणि सगळं सांडून टाकलं. आज संध्याकाळी एकदम असं काही पिवळं झालं होतं. आता माझ्या लक्षात आलं की अरे पनीर आपल्या फ्रीजमध्ये 2 दिवसापासून पडले, तर म्हणूनसाठी म्हटलं आता आज तवा मसाला पनीर करूया. म्हणून हे दही घेतलं आणि त्याच्यामध्ये काही मसाले टाकले. तर इकडे पनीर माझं फ्रीजरमध्ये असल्यामुळे एवढं घट्ट झालं होतं की ते अक्षरशः कापलंसुद्धा जात नव्हतं. इथे मी दही, चटणी आणि काही गरम मसाले, मीठ आणि थोडीसं पुदिना चटणी टाकली होती आणि हे मस्त 10 मिनटं मॅरिनेट करायला ठेवलं होतं. इकडे मी लगेचच कांदा कापून घेतला, टोमॅटो कापून घेतलं. म्हणलं आता भाकरीसुद्धा करून घेऊया, कारण की संध्याकाळी मोस्टली आमच्याकडे भाकरी असतात. तर मस्त 2-3 भाकरी करून घेतल्या आणि त्याच तव्यामध्ये म्हटलं आता हे बनवायचं. आता इकडे शेवग्याची शेंग, भात हे सर्व रेडी झालं होतं, भाकरीसुद्धा झाल्या होत्या. तर त्याच तव्यामध्ये मी लगेच तेल टाकलं आणि मस्त असा कांदा फ्राय करून घेतला. कांदा फ्राय झाला की लगेचच टोमॅटो फ्राय करून घेतला आणि ते चांगलं चरचर झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी तिखट चटणी घातली आणि मस्त असं फ्राय होऊ दिलं. आता फ्राय झाल्यानंतर थोडंसं मी पाणी टाकलं. तर ही रेसिपी मी फर्स्ट टाईम ट्राय केली, पण इतकी मस्त झाली होती की खूप घरातल्या सर्वांनाच आवडली. आणि आजोतला तर पनीर म्हणजे आजोचा एकदम फेवरेट आयटम आहे, तर त्याला पनीर खूप आवडतं. म्हणूनसाठी म्हटलं चला आज त्याच्यासाठी हे बनवूया. आणि आपण आणलेलंच होतं, मी वेगळं काहीतरी बनवण्यासाठी आणलं होतं, पण ऐनवेळी वेगळं काहीतरी बनवलं. तर मी ते बाळाची खेमटीसुद्धा बनवून घेतली. आणि इथे तुम्ही बघा मस्त असं पनीरचा रस्सा झाला आहे, पण आपल्याला रस्सा नाही बनवायचा, आपल्याला सुक्कं बनवायचं आहे. तर हे मी पाणी आटू दिलं. आता इथे मस्त एकदम टेस्टी पनीर तवा फ्राय मसाला फ्राय झालेला आहे. तर चला मस्त जेवून घेऊया. आता आजोतला सुद्धा दिलं, तर आजोची रिॲक्शन बघा तुम्ही. त्याला पनीर बघितलं की खूप आवडतं. त्याने फक्त पनीर आणि भाकरी खाल्ली, भाजी खाल्लीच नाही. आता जेवण वगैरे झाल्यानंतर टी व्हीला जरा ते कोकोमिलनची गाणी लावली, म्हणले की आम्हाला डान्स करायचा असतो. तर मस्त आम्ही असं तिघांनी पण डान्स केला. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, आजसाठी एवढंच.